मित्रांनो, कालच माननीय प्रकाश आंबेडकर साहेब दिल्ली येथे गेले आणि त्यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली आणि आपला पाठिंबा दर्शवला. आता सोनम वांगचुक यांच्याबाबत कोणाचेही मतभेद नाहीत. एक सच्चा भारतीय, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील एक भारतीय कसा असला पाहिजे याचं एक उदाहरण म्हणजे सोनम वांगचुक आहेत. आता मित्रांनो, नीट लक्षामध्ये घ्या. आता मी जे पुढं सांगणार आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे, परंतु सध्या एक विषय नीट लक्षात घ्या. आता हा व्हिडिओ अर्जंट बनवण्याचं कारण म्हणजे मी सकाळी आता बाहेरगावी निघालो होतो मी, आणि त्याच वेळेस रवींद्र पोखरकर यांची एक फेसबुकला पोस्ट पाहिली आणि त्या पोस्टमध्ये ते लिहितात की महाराष्ट्रातील एक व्यक्ती तिथं दिल्लीच्या जंतर मंतर तिथं त्या मोर्चामध्ये जाणार आहे आणि सोनम वांगचुक यांची भेट घेणार आहे. त्यांनी नाव लिहिलेलं नाही, परंतु खाली ज्या कॉमेंट आल्या त्यामध्ये अण्णा हजारे यांचं नाव दिसत होतं. आणि मग हे ऐकून मला शॉकिंग, एक धक्का बसला, शॉक बसला. लक्षात घ्या, जर तिथं अण्णा हजारे जाणार असेल तर एक थोडंफार जे माहोल, वातावरण तयार झालेलं आहे त्यामध्ये दुधामध्ये ज्या पद्धतीने मिठाचा खडा पडतो त्या पद्धतीने हे होईल. म्हणजे काल मान्य प्रकाश आंबेडकर साहेब गेले, त्याच्या अगोदर उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला, राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला. आता काँग्रेसने पाठिंबा न देण्यामागं त्यांची काही कारणं आहेत, त्याची आपण चर्चा नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि त्यामध्ये काँग्रेसची चूकसुद्धा नाही. आता नीट लक्षामध्ये विषय घ्या, कारण माणूस काय असतं की दूध पोळल्यानंतर आहे काहीतरी म्हणती की ताकसुद्धा माणूस फुकून पितो, त्या पद्धतीने काँग्रेसचं धोरण सुरू आहे. त्याच्यावर आपण सविस्तर नंतर बोलू. परंतु तिथं जर अण्णा हजारे जर जाणार असतील, बघा म्हणजे RSS अण्णा हजारेच्या आंदोलनामागे RSS होती, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. अण्णा हजारे म्हणजे एक असं व्यक्तिमत्व आहे, नीट लक्षामध्ये घ्या. अण्णा हजारे म्हणजे एक काय म्हणा, एखाद्या विचाराने, एखाद्या गोष्टीने भारावून जाणारा एखादा व्यक्ती असतो. लक्षात ठेवा. आता तो प्रामाणिक असतो नसतो ती गोष्ट वेगळी सोडा, परंतु त्या व्यक्तीचा कुणीतरी वापर करतं आणि त्या व्यक्तीलाही कळत नाही की आपला वापर होतो. अण्णा हजारे 100% बेईमान आहेत असं मला कदापिही म्हणायचं नाही, परंतु त्यांचं जे डोक्यातलं जे वेड आहे त्याचा कोणीतरी फायदा उचलतं. अगदी त्याच पद्धतीने आहे. नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सुद्धा मी एखाद्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहे की अगदी जसे अण्णा हजारे आहेत अगदी त्याच पद्धतीने नरेंद्र मोदी सुद्धा आहेत. अनेकांना हे ऐकून धक्का बसेल. लोकांना असं वाटतं की नरेंद्र मोदी यांच्याकडे भरपूर पॉवर आहे, भरपूर शक्ती आहे, नरेंद्र मोदी यांच्या ताब्यामध्ये सगळी सिस्टम आहे, सगळा देश आहे. परंतु हा सगळ्यात मोठा भ्रम आहे आणि काही मोजक्या लोकांनाच हे माहीत आहे. त्यापैकी एक माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आहेत. बघा, आता भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये जो मोर्चा काढायचा होता तो मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये न काढता RSSच्या कार्यालयावर काढण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने छत्रपती संभाजीनगर येथे केलं होतं. तुम्ही ते सगळ्यांनी पाहिलं. खरी पॉवर कोणाकडे आहे तर ती केवळ आणि केवळ RSSकडे आहे आणि RSS पुढे नरेंद्र मोदी हे अगदी झिरो आहेत. कोणाचा कसा वापर करायचा, तुम्ही तो जुन्या काळामध्ये एक मोहरा चित्रपट पाहिला नसेल तर पाहून घ्या. सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि नसरुद्दीन शहा आणि रवीना टंडन वगैरे काहीतरी आहेत त्यामध्ये, असा तो चित्रपट आहे. तर त्यामध्ये वापर कशा पद्धतीने केला जातो, अगदी त्या पद्धतीने नरेंद्र मोदी हे केवळ एक चेहरा आहेत आणि तो चेहरा प्रेझेंट करण्यासाठी सुद्धा, तो दाखवण्यासाठी सुद्धा करोडो रुपये खर्च करण्यात आला. नुसत्या जाहिरात ब्रँडिंग. आता नरेंद्र मोदी यांची ब्रँडिंग सक्सेस झाली, परंतु त्याच वाटेवर पाऊल टाकत, तीच कॉपी करत मार्गक्रमण सुरू आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं. आता देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन यशस्वी होतोय का? देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे RSS आहे. बघा, आणि ज्याच्या पाठीमागे RSS आहे त्याला प्रधानमंत्री होणं काहीच अशक्य नाही. आता मग RSS पाठीमागे असेल तर देवेंद्र फडणवीस प्रधानमंत्री
ताबडतोब का होत नाहीत किंवा होण्यामध्ये काय अडचणी आहेत? कारण एवढा मोठा प्रचंड खर्च करून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचं देवाभाऊ करण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च करण्यात आला. आता आळंदीच्या पंढरपूरच्या वारीमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचा पार तो फोटो लावून गाड्या फिरत आहेत ब्रँडिंग करण्यासाठी. तरीसुद्धा लोकांच्या मनामध्ये जे स्थान निर्माण करायचे ते करता येत नाही. सत्ता, एक हाती सत्ता, RSS मागच्या 12-13 वर्षापासून केंद्रामध्ये सत्ता आणि संपूर्ण देश एक प्रकारे या लोकांनी गिळंकृत करून टाकलेला आहे. त्यामध्ये निवडणूक आयोग असेल, आपलं पार सुप्रीम कोर्ट, हायकोर्टमध्ये सुद्धा या लोकांनी आपल्या आवडते जजेस बसवलेले आहेत. एवढं सगळं असताना सुद्धा बघा, एवढी सगळी सत्ता असताना सुद्धा आणि राज्यामध्ये अनेक आमदार, म्हणजे तुम्ही तुमच्या कळण्यामध्ये एवढं बहुमत असणारा मुख्यमंत्री पाहिला नसेल. एवढं प्रचंड बहुमत आहे आणि या सगळ्या आमदारावर एक हाती कंट्रोल देवेंद्र फडणवीस यांचा आहे. तरीसुद्धा बघा, म्हणजे 95% आमदार आज देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा द्यायला तयार आहेत. अगदी शरद पवार यांचे आमदारसुद्धा पाठिंबा द्यायला तयार आहेत. उद्धव ठाकरे यांचे आमदारसुद्धा काही पाठिंबा द्यायला तयार आहेत. ऑलरेडी तिकडं सुनेत्राताई पवार भाजपसोबत आहेत, एकनाथ शिंदे आहेत, भारतीय जनता पार्टी आहे, काँग्रेसचे किती थोडेफार आमदार असतील त्यातील सुद्धा काही आमदार 1-2 मिनिटामध्ये देवेंद्र फडणवीस फोडू शकतात अशी परिस्थिती आहे. म्हणजे 95% आमदार हे देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा द्यायला तयार आहेत. परंतु 95% जनता ही देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये आहे आणि इथंच खरं गुपित लपलेलं आहे. बघा, म्हणजे कशा पद्धतीने सिस्टम निर्माण झालेली आहे, ज्या पद्धतीने इंग्रजांनी हा देश कॅप्चर केला. कॅप्चर करताना त्यांनी संस्थानिक वगैरे ताब्यात घेतले आणि परंतु जनता 100% जनता इंग्रजासोबत होती का? नव्हती. म्हणजे RSSने या देशाला कशा पद्धतीने गुलाम बनवलेला आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस आजच्या काळामध्ये इंग्रज नीती वापरण्यामध्ये सक्सेस झालेला आहे. आजच्या काळामध्ये अघोषित राजा देवेंद्र फडणवीस झालेले आहेत. परंतु लोकांची सहानुभूती नसल्यामुळे आणि देशामध्ये जर प्रधानमंत्रीपद जर घ्यायचं असेल तर तुम्हाला लोकांची सहानुभूती असणं गरजेचं आहे, लोकमत असणं गरजेचं आहे. नितीन गडकरी यांच्याबद्दल सहानुभूती होती, परंतु पूर्णपणे नितीन गडकरी यांचा फेक चेहरा आता जनतेच्या समोर आलेला आहे. बघा, म्हणजे भारतीय जनता पार्टी सध्या संकटामध्ये आहे की नरेंद्र मोदी यांचा चेहरा सुद्धा पूर्णपणे डॅमेज झालेला आहे. बघा, पूर्णपणे नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये अगदी अंधभक्तसुद्धा परेशान झालेले आहेत. कारण काहीच नाही, हिंदू राष्ट्र नाही, हिंदू राष्ट्राची रूपरेषा नाही. राम मंदिर निर्माण केलं, तिथं अब्जावधी रुपयांचा घोटाळा केला. सगळीकडे रस्ते यांचे 1 वर्ष टिकायला तयार नाहीत, पूल 1 वर्ष टिकायला तयार नाही आणि यामुळे नरेंद्र मोदी यांची इमेज आता पूर्णपणे डाऊन झालेली आहे. आणि दुसरा भाग म्हणजे ते आता वयोवृद्ध झालेले आहेत. आता या दोन्ही गोष्टी रिव्हर्स करता येत नाहीत, वापस घेता येत नाहीत. त्यांचं वय कमी करता येत नाही आणि त्यांनी केलेला भकास आता महागारी घेता येत नाही. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नीट लक्षात घ्या, RSS पुढे संकट निर्माण झालेलं आहे आणि अशामध्ये अचानक CJP निर्माण झाली. CJP पाठीमागे RSS आहे का नाही का या अनुषंगाने सुद्धा चर्चा आहे किंवा त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा ज्या पद्धतीने अण्णा हजारेंना कळाला की माझा वापर कसा झाला तशा पद्धतीने RSS करणार का ही चर्चा सुरू असताना, परंतु सोनम वांगचुक यांचा डाव भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये पडलेला असताना, देशामध्ये एक असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं असताना, बघा देशामध्ये एक असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं असताना मग यावेळेस बघा RSS कशा पद्धतीने प्लॅनिंग करते. जर तिथं आता अण्णा हजारे गेला तर हे सगळं असंतोषाचं वातावरण पूर्णपणे भारतीय जनता म्हणजे फार त्या आंदोलनाचा जो दम आहे तोच निघून जाणार. विषय नीट लक्षात घ्या, कशा पद्धतीने काम सुरू आहे.
आणि विरोधी पक्षसुद्धा तेवढा मजबूत नाही. भारतीय जनता पार्टीकडे अजून अंधभक्तांची जी फौज आहे त्याला मात्र तोड नाही. लक्षात घ्या, अंधभक्त जरी कन्फ्यूज असले तरीसुद्धा ते आजही त्यांच्यासोबत आहेत. अगदी राम मंदिर चोरी झाली तरीसुद्धा ते गप्प आहेत, बोलायला तयार नाहीत. मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीवर आपण नंतर बोलणार आहोत. सध्या गडबड आहे. तुर्तास या सर्वावर तुम्हाला नेमकं काय वाटतं ते मत मांडा, म्हणजे आपण पुढचं विश्लेषण नक्की करू. तुर्तास रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.